स्वाभाविकपणे प्रत्येक भारतीयाची हीच भावना आहे। आता आपल्यासोबत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर सर आहेत, आपण त्यांच्याकडे जातोय। निंबोरकर सर, 12 विमानं जातात, 21 मिनिटांची एअर स्ट्राईक करतात आणि सुरक्षितरित्या बाहेर येतात। खरं तर अभिमान वाटावी अशी ही कामगिरी, पण किती आव्हानात्मक। नक्कीच ही कामगिरी अभिमानास्पद आहे आणि जशा पुलवामाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जसं आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं की याचा बदला आपण घेतलाच पाहिजे, आपण जरूर घेऊ, तेव्हापासूनच असं वाटत होतं की काहीतरी होईलच आणि बरेचसे ऑप्शन्स गव्हर्नमेंट समोर ठेवले असतील, जसे उरी हल्ल्यानंतर झालं तसंच यावेळेस पण जवळ हा एअरफोर्सचा सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेण्यात आला आणि जसं तुम्ही सांगितलं की 12 मिराजेस आतमध्ये जाऊन बालाकोटच्या तळावर हल्ला केला आणि अतिरेक्यांचा मला वाटतं इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा त्यांच्यावर स्फोटकं ड्रॉप केले जातील तर त्यामुळे मला नाही वाटत काही त्यांचं उरलं असेल। तर हा निश्चितच खूप यशस्वी हल्ला होता आणि यामुळे आपल्या देशाचं पण मनोबल उंच होईल आणि अतिरेक्यांचं मनोबल नक्कीच खच्ची होईल। नक्कीच, पण हा पर्याय निवडण्यामागचं कारण काय वाटतं तुम्हाला? कारण स्ट्रॅटेजी काय असेल याच्या मागची की म्हणजे एअर स्ट्राईक का केला असेल? काय असतं की बरेचसे पर्याय जसं आधीच सांगितलं होतं की गव्हर्नमेंट समोर ठेवण्यात येतात, त्यामध्ये एक्सटर्नल अफेअर्सचे असतं, डिप्लोमॅटिक असतात, इंटरनॅशनल प्रेशर असतं, इकॉनॉमिक हे असतं, तर आणि हा शेवटी रोखठोक जो आपला सर्जिकल स्ट्राईक असतो। तर मागच्या वेळेस उरीनंतर पण हे सगळे पर्याय म्हणून त्यामध्ये आपल्या शासनाने हाच सर्जिकल स्ट्राईकचा केला, त्यावर थलसेनेने केला। तर आता तोच आपण प्रत्येक वेळेस करू शकत नाही, कारण की जसं मी म्हटलं होतं आधी सरप्राईज अँड डिसेप्शन, सरप्राईज असल्याशिवाय सर्जिकल स्ट्राईक कधीच यशस्वी होत नाही। तर त्यामुळे तोच जर आपण परत केला असता तर यशस्वी होण्याचे चान्सेस खूप कमी होते। दुसरी आता म्हणजे मग त्याच्यामुळे सर्जिकल स्ट्राईक किंवा अशा तऱ्हेचं काही करायचंच आहे तर एअरफोर्सचा जो हा ऑप्शन होता तो बेस्ट ऑप्शन होता। तर त्यामध्ये काय दोनच प्रॉब्लेम असतात, एक रिस्क असते, तर याच्यामुळे जर त्यांनी रिस्क ऑफ एस्केलेशन जे वाढू शकतं याची म्हणजे ते पण करू शकतात, तर ती रिस्क घ्यायला काय करायचं, तर गव्हर्नमेंटने ती रिस्क घेतली आणि मला वाटतं रिस्क टेकिंग एबिलिटी गव्हर्नमेंटची खूप छान आहे आणि ही एक कॅल्क्युलेटेड रिस्क आहे आणि घ्यायलाच हवी होती। त्यामध्ये कौतुक वाटतं आपल्या शासनाचं की त्यांनी ही रिस्क घेतली आणि पाकिस्तानला धडा शिकवला आणि हा पण सर्जिकल स्ट्राईक चांगला यशस्वी झाला। त्यामुळे एअरफोर्सचं पण अभिनंदन, शासनाचं पण अभिनंदन। नक्कीच दोघांचंही अभिनंदन पाहिजे, पण स्पेसिफिक टार्गेट होतं आणि कॅल्क्युलेटेड रिस्क होती, ह्या दोन गोष्टी करून त्यांनी हे सगळं साध्य केलेलं आहे। पण हे जे टार्गेट आहे, स्पेसिफिक टार्गेट निवडण्यामागचं कारण काय होतं? बालाकोट हा परिसर नेमका काय आहे आणि तिथंच नेमके हल्ले करणं, तो परिसर निवडणं, याच्या मागची स्ट्रॅटेजी काय? हे बघा काय की टार्गेट्स खूप सारे टार्गेट्स असतात। आता जैशचे कॅम्प्स कुठे कुठे आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि बालाकोटमध्ये नुसतं जैशच ते बाकीच्या टेररिस्टचे पण कॅम्प्स त्यामध्ये आहेत हे आम्हाला माहिती आहे। आणि बालाकोट हा जो एरिया आहे हा दुर्गम एरिया आहे आणि इथून बरेचसे इन्फिल्ट्रेशन असतं आणि ते काश्मीरमध्ये नॉर्दर्न काश्मीरमधून मग साऊथ काश्मीरमध्ये येतं। तर इथे जर त्यांना धक्का बसला तर एक चांगला प्रचंड धक्का बसतो आणि जसं मी म्हटलं त्यांचं मनोबल नक्कीच कमी होतं आणि जर डाऊन साऊथमध्ये केलं असतं, जसं जम्मूच्या एरियामध्ये इन्फिल्ट्रेशन खूप कमी असतं त्यामुळे त्यांच्यावर फरक असा जास्त जाणवत नाही, ते वर खाली जाऊ शकतात, पण हा एक सिम्बॉलिक अटॅक होता त्यांच्यावर आणि बऱ्याचशा टार्गेटमध्ये मला वाटतं वन ऑफ द बेस्ट टार्गेट त्यांनी सिलेक्ट केलं आणि जरी दऱ्याखोऱ्यात उंच पहाडात असलं तरी आपले जे एअरफोर्स आहे त्यांच्याजवळ एवढे असे एक्सप्लोजिव्ह आणि अस्त्र आहेत की ते पिन पॉइंटेडली तुम्ही कॅम्प्सवर टाकू शकता। निश्चित राजेंद्रजी, जसं तुम्ही म्हणालात की आपल्याकडे प्रभावी अशी अस्त्र आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रभावी अस्त्र असताना सुद्धा मिराज 2000 हे वापरलं गेलं, हे लढाऊ विमान वापरलं गेलं ही कारवाई करण्याकरता। ही निवड करण्यामागे नेमकं टेक्निक काय होतं, काय नेमकी भावना होती, काय याचाच वापर केला गेला? अस्त्र मी म्हटलं की एअरफोर्सच्या जे ताफ्यामध्ये जे आपल्या जो एअरक्राफ्ट्स आहेत तर
त्याच्यावर बसून जे फायर करायची अस्त्र म्हणजे आपल्या जे मिसाईल्स आहेत, जे लेझर गायडेड बॉम्ब्स आहेत आणि असे हे आताचे नॉर्मल बॉम्ब्स आहेत, तर हे खूप ॲक्युरेटली आता आपण टाकू शकतो. या टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झाली आहे की दुरून आपण त्याच्यावर फायर करू शकतो. दुसरं म्हणजे मिराज 2000 एक व्हर्सेटाईल एअरक्राफ्ट, खूप छान एअरक्राफ्ट आहे, खूप चांगलं एअरक्राफ्ट आहे. तर ते यूज केलं गेलं तर त्यामध्ये हे जे ॲज अ बॉडी ॲज अ टीम म्हणून जे हे सगळे एअरक्राफ्ट गेले आणि रात्रीच्या वेळेस फ्लाय करून आणि बरोबर टिपून मारणं हा एअरक्राफ्टचा एक चांगला एक पैलू आहे आणि तो त्याचा यूज केला गेला. म्हणून म्हटलं की जे मिराजने जे काम केलं ते खूप चांगलं काम केलं आणि एअरफोर्सचं जर यूज करायचं मग एअरक्राफ्टच यूज करायला लागणार. दुरून मग बाकी ऑन ग्राउंड वेपन फायर करणं काही बरोबर नाही आहे. अगदी अगदी राजेंद्रची एकूणच ही कारवाई करताना काय आव्हान होतं आणि या आव्हानाला तोंड देण्याकरता कशा पद्धतीने ही तयारी सगळी केली गेली या संदर्भात तुमच्याकडून अधिक जाणून घेणार आहोतच. पण वेळ झाली आहे अगदी छोट्याशा ब्रेकची. घेतोय अगदी छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.